नमस्कार मुलांनो, आपण पाहत आहोत मराठी सुलभ भारतीमधील कविता क्रमांक 5वी, गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. विद्याभूषण इंग्लिश प्रायमरी स्कूल इयत्ता 4थी ऑनलाईन स्टडीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आता आपण पाहूया कविता गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. तर मुलांनो, हे कशाचे चित्र दिसते? हे पावसाळ्यातील एक चित्र दिसत आहे. तर या चित्रात आता आपल्याला काय दिसते ते पाहूया. या चित्रामध्ये जोराचा पाऊस आलेला आहे. एका बाजूला ढगांचा गडगडाट होत आहे. विजा चमकत आहेत आणि त्या पावसाबरोबर हे गोल गोल खाली काय पडते? या गारा पडतात. तर ती मुलं आनंदी होऊन त्या गारा उचलत आहेत आणि सोबत गाणं गात आहेत. तर आपण पाहूया ते गाणं काय आहे ते. आता आधी मी म्हणेन, नंतर तुम्ही ऐका व म्हणा. मी म्हणेन तसं ऐका व म्हणा. टप 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 पडती गारा, पटपट पटपट वेचू साऱ्या, पकडून धरता वितळून गेल्या, गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. गडगड गडगड मेघ गरजती, चमचम चमचम विजा चमकती, थुई 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 मोर नाचती, गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. थड 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 थंडी वाजते, हाक आईची ऐकू येते, घरात जाऊन स्वच्छ होऊया, गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. तर मुलांनो, आहे की नाही छान कविता? आता आपण या कवितेचा अर्थ पाहूया. तर कवितेमध्ये काय दिले आहे? टप 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 पडती गारा. गारा कशा पडत आहेत? टप 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 पडत आहेत. तर मुलांनो, तुम्ही पाहिलंच असेल की पावसाळ्यामध्ये कधी कधी जोराचा पाऊस आला की त्या पावसाबरोबर गारासुद्धा पडतात. गारा म्हणजे काय? तर आईस बॉल्स असतात. ते बर्फाचे गोळे असतात. तर जोरदार पाऊस पडल्यावर त्या पावसाबरोबर गारासुद्धा पडतात. तर तुम्ही पाहिलं असेलच, आणि नसेल पाहिलं तर पुन्हा कधी जोरदार पाऊस पडला आणि त्या पावसाबरोबर गारा पडल्या तर पहा, कसे छान असे गोल 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 बर्फाचे गोळे असतात. ते आईस बॉल्स असतात. तर कवितेमध्ये काय दिलेलं आहे? टप 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 पडती गारा, पटपट पटपट वेचू साऱ्या. मुलं काय म्हणतात की टप 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 गारा कशा पडत आहेत, आणि आता पटपट म्हणजे पटपट पटपट आपण वेचू साऱ्या. आपण सर्व गारा पटापट वेचूया. आणि नंतर मुलं काय म्हणतात? पकडून धरता वितळून गेल्या. पकडून धरता म्हणजे गारा जशा आपण हातात पकडतो तशा जशा हातात पकडताच त्या वितळून जातात. म्हणजे आईस बॉल्स, बर्फाचे गोळे जर हातात पकडले तर ते वितळून जाणार ना. वितळून म्हणजे मेल्ट होणार. तर जशा गारा हातात पकडल्या तर त्या वितळून जातात, तर त्या मेल्ट होतात. गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. गडगड गडगड मेघ गरजती. तर कधी कधी जोराचा पाऊस आला की काय होते? आकाशामध्ये असे गडगड गडगड मेघ गरजतात. ढग आहेत ते आवाज करतात. काळे काळे ढग असतात, ते जोरदार आवाज करतात. आणि कधी कधी काय होते? अशा विजासुद्धा चमकतात. चमकतात आकाशामध्ये. चमचम चमचम विजा चमकती, थुई 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 मोर नाचती. आता पाऊस आला की मोराला खूप आनंद होतो. मोराला इतका आनंद होतो की तो असं पंख पिसारा पसरवून थुई 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 नाचू लागतो. थुई 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 मोर नाचती,
गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या असं मुलं गाणं गातात. थुई 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 मोर नाचती गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. अजून काय दिलं आहे कवितेमध्ये? थडथड थडथड थंडी वाजते. आता जोराचा पाऊस आला की पावसाबरोबर गार वारा सुटतो, सोसाट्याचा वारा सुटतो. मग आपल्याला थंडी देखील वाजते, सर्वांना थंडी लागते. थडथड थडथड थंडी वाजते, हाक आईची ऐकू येते. मग तेवढ्यात आपल्याला काय ऐकायला येते? तर हाक आईची ऐकू येते. आई दरवाजामध्ये उभं राहून आपल्याला हाक देते की चला आता आतमध्ये या आणि स्वच्छ व्हा आणि अभ्यासाला बसा, असं बोलते की नाही आई म्हणते. तर आई म्हणते हाक आईची ऐकू येते. आई म्हणते चला आत चला, बस आता, बस पावसामध्ये भिजणं, आता आत चला. घरात जाऊन स्वच्छ होऊया, घरामध्ये जाऊया आणि स्वच्छ होऊया. बाहेर आपण खेळत असतो तेव्हा आपल्या हाताला पाणी लागते, माती लागते. मग त्या मातीबरोबर जंतूसुद्धा आपल्या हाताला लागतात. मग घरात जाऊन काय होऊया? स्वच्छ होऊया, अंघोळ करूया आणि स्वच्छ होऊया, गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. तर अशा प्रकारे ही कविता आहे. तर मुलं काय म्हणतात की मुलं म्हणतात टपटप टपटप पडती गारा. गारा कशा टपटप टपटप पडत आहेत? पटपट पटपट वेचू साऱ्या. आपण सर्व गारा पटापट पटापट वेचूया. पकडून धरता वितळून गेल्या. त्या हातात धरल्या की त्या वितळून जातात, मेल्ट होतात. गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. गडगड गडगड मेघ गरजती. इथे आपल्याला दिसते की गडगड गडगड काय होते? मेघ गरजती आणि चमचम चमचम विजा चमकती. आणि कधी कधी जोराचा पाऊस असेल तर विजासुद्धा चमकतात. तर मुलांनो, जोराच्या विजा जेव्हा चमकत असतात तेव्हा बाहेर जायचं नाही. लक्षात ठेवायचं की बाहेर जायचं नाही, आपण घरातच बसायचं. तर चमचम चमचम विजा चमकती. थुई 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 मोर नाचती. इथे आपल्याला दिसते की थुई 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 मोर कसे नाचतात? थुई थुई नाचतात, खूप छान नाचतात. थुई 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 मोर नाचती, गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. थडथड थडथड थंडी वाजते. पावसाने भिजल्यावर कशी थडथड थड थंडी वाजते. मग हाक आईची ऐकू येते आणि आई आपल्याला बोलवते की चला आता आतमध्ये चला. घरात जाऊन स्वच्छ होऊया, घरात जाऊन स्वच्छ पाण्याने स्वच्छ होऊया, अंघोळ करून स्वच्छ होऊया आणि गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. तर मेघ म्हणजे काय? तर मेघ म्हणजे ढग आणि गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या म्हणजे पावसात भिजत गोल गोल फिरण्याचा मुलांचा खेळ. हा खेळ तुम्ही देखील खेळला असाल की गोल गोल असं फिरून गाणे बोलणे असा खेळ खेळला असाल. तर छान वाटली की नाही ही कविता? तर आता आपण पाहूया पुढचा धडा घेऊन. पुढचा धडा घेऊन आपण भेटूया. धन्यवाद.